सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नावा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सार्थक त्याच्या कारमधून जात असताना मालतीचा आता सार्थकला फोन येतो. मालती म्हणते की अहो सार्थकराव, तुम्ही असे किती दिवस आमची मदत करून आम्हाला संकटातून सोडवणार आहात. तेव्हा आता सार्थक म्हणतो की आई, तुम्ही मला असं बोलून पर्क का करता. तेव्हा आता मालती म्हणते की खरंच तुम्ही देव माणूस आहात. सार्थक म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका आई, आमचे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटतंय की आत्तापर्यंत आनंदीच्या हाती पुरावा लागलाही असेल. तर आता मालती म्हणते की असं जर झालं ना सार्थकराव, खूप बरं होईल. इकडे आता शलाका आणि केदारने आनंदीला पकडून एका रूममध्ये आणलेले असते आणि त्या ठिकाणी आनंदीला किडनॅप करून बांधून ठेवलेले असते. आनंदी आता ओरडू लागते की सोडा मला. तर आता शलाका म्हणते की गप्प बस. तर आनंदी म्हणते की आता काय माझा जीव घेणार आहात का. जसा तुम्ही बाबांचा घेतला. तेव्हा केदार खूप घाबरतो. केदार म्हणतो आम्ही काहीच केलेले नाहीये. तर आनंदी म्हणते की मग तुम्ही पुरावा शोधण्यासाठी कपाटाजवळ का गेला होतात. तर आता आनंदी म्हणते की मला सगळं कळलं. तो शर्ट सुद्धा तुमचा होता आणि त्या चपलाचे ठसे सुद्धा तुमचेच होते. हे सगळं तुम्ही लपवण्याचा प्लान केला म्हणून आम्ही सुद्धा आता हा प्लान केला असल्याचे आनंदी केदारला बोलते. आनंदी म्हणते की आता सार्थक सर तुम्हाला सोडणार नाहीये. तर मोठ्याने ओरडत केदार म्हणतो की काय सार्थक सर लावलंय. काय माहितीये की त्याला, फक्त ते तुलाच माहिती. तर आता आनंदी म्हणते की असं तुम्हाला वाटतंय तिथे कॅमेरा लावला होता आणि त्या कॅमेऱ्यामध्ये तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड झालंय. तेव्हा केदारला मोठा धक्का बसतो. आनंदी म्हणते की आतापर्यंत तो कॅमेरा सार्थक सरांच्या हाती सुद्धा लागला असेल. तेव्हा आता केदारची घाबरकुंडी उडालेली असते. घाबरतच केदार आता रुमाल काढून तो रुमाल आता आनंदीच्या तोंडाला लावतो आणि शलाकाला म्हणतो की तू हिला सांभाळ, मी आता त्या कॅमेऱ्याकडे बघतो. इकडे आता सार्थक घरी येऊन त्याच्या रूम मध्ये बघतो. तर आता त्याची रूम सर्वत्र अस्तव्यस्त झालेली असते. सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे पडलेल्या असतात. कपाटही उघडे असते. तर आता सार्थक कॅमेरा बघू लागतो आणि पण तिथे कॅमेरा नसतो. तेव्हा आता सार्थक म्हणतो इथला कॅमेरा कुठे गेला आणि सार्थक आता कॅमेरा बघू लागतो. इकडे आता बांधलेल्या अवस्थेत असताना आनंदी विचार करते की देवा, काही जरी झालं तरी तो कॅमेरा सार्थक सरांच्या हाती लागू दे. त्यामध्ये सगळं काही पुरावे आहेत आणि त्या पुराव्यामुळे माझ्या भावाचं भवितव्य अवलंबून आहे. तर आता लगेचच इकडे सार्थक आनंदीला शोधण्यासाठी फोन लावतो आणि तिकडे आनंदी आली आहे का असे विचारतो. पण आनंदी तिकडेही गेलेली नसते. तर आता सार्थकने आनंदीच्या माहेरी सुद्धा फोन केलेला असतो आणि आनंदी जर आली आणि तिचं काही समजलं तर मला कळवा असे सांगितलेले असते. तेवढ्यात आता सुधा ही सार्थक समोर येते आणि म्हणते की का रे सार्थक, तू तर म्हणाला होता की पुरावा सापडला म्हणून, आणि जर पुरावा सापडला तर मग आनंदी अशी का न सांगता निघून गेली. सार्थक म्हणतो की आनंदी कुठेही जाणार नाहीत, मला माहिती आहे आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे. सार्थक म्हणतो की डेफिनेटली या घरातील पुरावा ज्याने गायब केलं ना त्यानेच आनंदीला सुद्धा गायब केलं असणार. तेवढ्यात शलाका, केदार आणि वृंदा त्यांच्या समोर येतात आणि वृंदा म्हणते की काय बोलतोय सार्थक तू. वृंदा म्हणते की ज्या माणसांनी बाबाचा खून केला तो माणूस आपल्या घरात येऊन निघूनही गेला आणि आम्हाला कसा दिसला नाही. तेव्हा आता सार्थक केदारकडे बघतो आणि म्हणतो की दिसेल ना तुम्हालाही लवकरच दिसेल. हसतच वृंदा म्हणते की सार्थक, आनंदीला जसे आता अंशुमनचे भास व्हायला लागले होते तसेच भास तुला सुद्धा व्हायला लागले का. तेव्हा आता सार्थक सुधाला म्हणतो की आई, मला खात्री आहे जो माणूस पुरावे घ्यायला या घरात आला होता त्यांनीच आनंदीला गायब केलंय. वृंदा म्हणते की मला सांग ना सार्थक, कुठला पुरावा आहे तुझ्याकडे. तेव्हा सार्थक म्हणतो की पुरावा वगैरे काहीच नव्हतं माझ्याकडे, मी फक्त नाटक केलं होतं. मी पण एक सापळा रचला होता. असे बोलताच आता केदार हा सार्थक समोर येतो आणि म्हणतो की माझ्याकडे काय बघतोस, असं मीच हे सगळं केलं असं तुला वाटतंय का. सार्थक म्हणतो मी तरी कुठं असं तुला म्हटलोय. तर आता केदार म्हणतो की माझ्याकडे असं संशयाने काय बघतोयस. तर शलाका म्हणते की वर त्यानेच आनंदीने पळवलंय असंही सार्थक बोलतोय. तेव्हा आता सुधा म्हणते सार्थक तुला नक्की काय म्हणायचं. तर सार्थक म्हणतो आई, तो माणूस आपल्या घरात आला होता पण ऐन वेळेस आता तो पुरावा म्हणजे तो कॅमेरा सुद्धा गायब आहे. शलाका म्हणते कसला कॅमेरा. तेव्हा आता सार्थक म्हणतो की मला खात्री होती घरात पुरावा आहे म्हणून तो माणूस पुरावा शोधायला येणार. तेव्हा तो कोण आहे हे शोधण्यासाठी मी तिथे कॅमेरा लपवला होता. तर आता सार्थक म्हणतो की तो कॅमेरा सुद्धा गायब आहे आणि आनंदीही गायब झाल्यात. तेव्हा आता सुधा म्हणते की गायब नाही तर ती तुला सोडून गेली. तेव्हा सार्थक म्हणतो शक्यच नाही. तर आता मग सुधा म्हणते की न सांगता ती कुठे गेली. तू तिला फोन सुद्धा करतो तेव्हा ती तुझा फोनही उचलत नाही. सुधा म्हणते की सगळ्यांना फोन करून बघितले पण आनंदी कुठेच नाहीये. सुधा म्हणते सार्थक तुम्हाला म्हणाला होतास ना तू जर तिच्या भावाला निर्दोष सिद्ध करू शकला नाही तर तू तिला डिव्होर्स देशील म्हणून. सुधा म्हणते बघ तीच आता तुझ्या आयुष्यातून निघून गेली.
तो की कुठल्या तरी संकटात त्या नक्की अडकल्यात आणि मी त्यांना शोधून काढेन आणि त्यांना मी या घरात पुन्हा घेऊन येईल असे म्हणत आता सार्थक तिथून निघून जातो. इकडे आता वृंदा, केदार आणि शालाका त्यांच्या रूममध्ये येतात. तेव्हा आता वृंदा म्हणते की तुम्ही त्या रूममध्ये गेला तरी कशाला होतात केदारराव. तर केदार म्हणतो की पुरावा शोधायला मी तिथे गेलो होतो, पण तो कॅमेरा आता तिथेही नाही आणि आनंदीकडेही नाही. तर आता वृंदा म्हणते की मग तो कॅमेरा गेला कुठे. ते ऐकून पटकन केदार उठून उभा राहतो आणि म्हणतो की सासूबाई असं काय करताय, मला वाटलं की तो कॅमेरा तुमच्याकडे आहे म्हणून. मग तो कॅमेरा तिथून कुणी गायब केला. तर आता वृंदा म्हणते मला काय माहिती. वृंदा म्हणते मी तर तिथे गेलेच नाही. तेव्हा पुन्हा शालाका आणि केदारला धक्का बसतो. वृंदा म्हणते की आणि जर का तो सार्थकच्या आईकडे असेल तर मग आपला खेळ खल्लास. इकडे आता तो कॅमेरा आता सुधाकडे असतो आणि मोबाईल आणि तो कॅमेरा समोर धरत सुद्धा म्हणते की आता मी काय करू. हे सत्य असं माझ्या समोर येईल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. तर आता सुधा विचार करते की आता मी काय करू असा मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. इकडे आता सार्थक हा बाहेर आता आनंदीला शोधत असतो. सार्थक आता रस्त्याने जाताना विचार करतो की सगळीकडे शोधून झालं पण आनंदी काही सापडत नाहीयेत. तेवढ्यात आता सार्थकच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि तो आनंदीचा मेसेज असतो. त्यामध्ये आता असा मेसेज पाठवलेला असतो की सार्थक सर, माझ्या मोबाईलची बॅटरी लो आहे, पुरावा माझ्याकडे आहे, उद्या कोर्टात पोहोचेन. तेव्हा आता सार्थक मेसेज करतो की कुठे आहात तुम्ही, आणि आता सार्थक त्याच्या कारमध्ये बसतो. तर आता इकडे तो कॅमेरा हातात घेत सुद्धा विचार करते की आनंदी कॅमेरा घेऊन गेली असती सार्थक, पण मी तिला परमिशन दिली नाही आणि मला काहीही करून तिच्या कचाट्यातून तुला वाचवायचंय. सुद्धा विचार करते की ती जर तुझ्या आयुष्यात राहिली तर आयुष्यभर तुला कसला ना कसला त्रास सहन करावा लागत राहील आणि हे मी कधीच होऊ देणार नाही असे आता सुद्धा विचार करते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सर्वजण कोर्टात आलेले असतात. सार्थक, मालती, लीना आणि आता जोशी वकीलही तिथे येतात आणि जोशी वकील सार्थकला आनंदी कुठे आहे असे विचारतात. तेव्हा आता सार्थक म्हणतो की आनंदी कुठे आहे अजून माहिती नाहीये. जोशी वकील सार्थकला म्हणतो की अहो माहीत नाही म्हणजे कसं, त्यांच्याकडे तर सगळे पुरावे आहेत. सार्थक म्हणतो की मला वाटतंय की ज्या माणसाच्या विरोधात त्यांच्याकडे पुरावा मिळालाय ना, तो माणूस त्यांच्या मागावर असेल. तर आता जोशी वकील म्हणतात मग आता काय करायचं, एकीकडे आनंदीच्या जीवाला धोका आहे आणि दुसरीकडे आपल्याकडे पुरावा नाही आणि आपण कोर्टात आहोत. सार्थक म्हणतो तसं काही नाहीये, त्यांचा फोन लागत नाही पण त्यांनी मला मेसेज केला होता. जोशी वकील म्हणतात मग काय म्हणाल्या त्या. तर सार्थक म्हणतो की मी कोर्टात पुरावा घेऊन पोहोचेन असं त्यांनी मला सांगितलं. सार्थक म्हणतो मी त्यांना शोधायचा खूप प्रयत्न सुद्धा केला सर, पण आता त्यांचा फोनही लागत नाही. जोशी वकील म्हणतात ठीक आहे आपण मग वाट बघू आणि आतमध्ये जातात. इकडे आता सार्थक मालतीला समजावतो आणि म्हणतो की आनंदीने मला सांगितलं त्यांच्या मोबाईलची बॅटरी लो आहे बहुतेक, म्हणून मोबाईल स्विच ऑफ झाला असेल, पण येतील त्या. इकडे आता वृंदा ही केदार आणि शालाकाला घेऊन कोर्टात येते आणि आता नेत्रा वकिलाला भेटत म्हणते की अहो नेत्रा मॅडम, तुम्ही रेश्माची मावशी ना, तुमच्या चेहऱ्यावरून कळतं आणि दिसतं देखील बरं का. वृंदा म्हणते की रेश्मा सुद्धा तुमच्यासारखी अगदी डिसिप्लिन आणि बिनधास्त आहे बरं का. वृंदा म्हणते की रेश्मा माझी खूप जवळची आहे आणि आमचे खूप जवळचे संबंध आहेत बरं का. इकडे नेत्रा वकील म्हणतात की मला वाटतंय आपण कुठल्या तरी किटी पिटी पार्टीमध्ये आलो की काय. इकडे आता नेत्रा वकील म्हणते की मला जास्त बोलायला आवडत नाही. तर हसतच वृंदा म्हणते की मला सुद्धा, आणि पण आज तुम्ही कोर्टात अशी काही केस लढवून टाका ना की केस संपलीच पाहिजे. तर आता वृंदा म्हणते की गेल्या गेल्या तुम्ही आनंदी आणि तिच्या भावावर असा अटॅक करा ना की त्यांचं तोंड मला बघायचंय. तेव्हा आता नेत्रा वकील म्हणतात की मला माझं काम कसं करायचं ना ते तुम्ही शिकू नका, ते कसं करायचं ते माझं मी बघेन. तेव्हा आता वृंदाला मोठा धक्का बसतो. नेत्रा वकील म्हणतात तुमच्याकडे जी माहिती ना ती फक्त तुम्ही मला आणून द्यायची, काही माहिती आहे का तुमच्याकडे, आणि नसेल तर मग तुम्ही शांत बसा. तेव्हा आता वृंदाचा मोठा इन्सल्ट झालेला असतो. तर आता केदार घाबरलेला असतो. तेव्हा नेत्रा वकील आता केदारकडे बघत म्हणते की तुम्ही काय एवढा घाबरला, तुमच्या विरुद्ध काही पुरावा नाही ना. तर केदार म्हणतो तसं काही नाहीये, तर मग तुम्ही बिंदास्त राहा असे आता नेत्रा वकील केदारला सांगतात. आणि आता नेत्रा वकील निघून जाते तेव्हा की शालाका म्हणते किती आगाऊ बाई आहे. तर आता वृंदा म्हणते शालाका त्या आनंदीला तू नीट बांधून ठेवलंय ना. तर शालाका म्हणते आई तू काही काळजी करू नको, ती अजिबात सुटणार नाही. इकडे आता घाबरतच शालाका म्हणते की आपण वकिलाला सगळं सांगून टाकूयात का. तर केदार आणि वृंदा म्हणतात वेडी आहेस का तू. तेव्हा आता शालाका म्हणते वकिलाला सगळं काही सांगितलं पाहिजे.
केदार म्हणतो त्या नेत्रा वकिलाचा काही भरोसा नाहीये, तिला आपण सांगायला गेलो तर ती म्हणेल मग आता शिक्षा भोगा, तिचा काहीच भरोसा नाही. तर आता इकडे केदार म्हणतो कुणाचा बाप जरी आला ना तरी आनंदीला सोडू शकत नाही आणि केदार वृंदा आतमध्ये निघून जातात. इकडे आता आनंदी ही किडनॅप असताना पाठीमागून दरवाजा उघडून सुधा आता आनंदी समोर येते. पटकन आता सुधा आनंदीच्या तोंडाचा रुमाल काढते. इकडे आता आनंदीला सोडताच आता आनंदी म्हणते की आपल्या बाबांचा खून केदारने केलाय आणि त्याचा पुरावाही आता आपल्याकडे आहे असे म्हणत आता आनंदी जाऊ लागतात. सुधा आनंदीला थांबवते आणि म्हणते की आनंदी थांब, बाबांचा खून कोणी केला हे मलाही माहिती आहे आणि पुरावा देखील माझ्याकडे आहे. इकडे आता जज हे कोर्टात येतात आणि सुनावणीला सुरुवात होते. तेव्हा आता जोशी वकील उभा राहतात आणि म्हणतात की माय लॉर्ड, या केसमध्ये मोठा पुरावा आमच्या हाती लागला आहे. तेव्हा आता नेत्रा ही खडकन आता जोशी वकिलाकडे बघते. तर जोशी वकील म्हणतात की तो पुरावा कोर्टासमोर आला की मग सगळे काही सत्य ॲटोमॅटिक समोर येईल. जोशी वकील म्हणतात की ज्याने हा खून केलाय ना त्याचा कबुली जबाब यामध्ये आहे. तेवढ्यात आता नेत्रा वकील ऑब्जेक्शन घेत उठून उभे राहतात आणि म्हणतात की ही दुसरी वेळ आहे कोर्टामध्ये पुरावा जर मिळाला की जोशी वकील त्याची इंटिमेशन अगोदर देत नाहीत. जो बेसिक प्रोटोकॉल आहे तो ॲडव्होकेट जोशी का सांभाळत नाहीत. जज म्हणतात की ॲडव्होकेट जोशी या पुराव्याबद्दल तुम्हाला अगोदर काही सांगितलंय का. जोशी वकील म्हणतात की आमच्याकडेच पुरावा यायला वेळ लागला त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. जोशी वकील त्याबद्दल कोर्टाची माफी मागतो आणि म्हणतो की मला खात्री आहे हा पुरावा एकदा का कोर्टासमोर आला की मग सत्य आपोआप खरं काय आहे ते समोर येईल. इकडे आता आनंदी ही सुधाला सांगते की आई, हा पुरावा आपण लवकरात लवकर घेऊन कोर्टामध्ये जर गेलो तर माझा भाऊ निर्दोष सुटेल. तर आता तेवढ्या म्हणते की तुला त्या बदल्यात माझंही एक काम करावं लागेल आनंदी. तर आनंदी म्हणते काय. तेव्हा सुधा म्हणते की तुला या डिवोर्स पेपरवरती सह्या कराव्या लागतील. ते ऐकून आता आनंदीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सुधा ही आनंदीकडून डिवोर्स पेपरवर सह्या घेणार का आणि तो पुरावा आता कोर्टामध्ये दाखवून आनंदी तिच्या भावाला निर्दोष सोडवणार का हे बघण्यासाठी आणि मन धागा धागा जोडते नामा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.